आपले 5 हिरोज हिंदू रिव्हेंजर्स गीता, नारायण, विनायक, विश्वनाथ आणि तुलसी उन्हाळ्याच्या दुपारी गावात एकत्र फेरफटका मारत होते। तुलसीचा चेहरा थोडा उदास होता। नारायणने तुलसीला कारण विचारले असता तिने काहीच म्हटले नाही। गीता आणि विनायकने तुलसीकडे पाहिले आणि विश्वनाथ गंभीरपणे तुलसीचे मन जाणून घेण्याचा प्रयत्न करत होता। त्याचवेळी एक मोठा प्रकाश पडला आणि सुवर्ण मुकुट घातलेला राक्षस तिथे आला। त्याला पाहून आपले हिरोज सजग झाले आणि त्यांनी आपली शस्त्र धारण केली। हिंदू रिव्हेंजर्सची शस्त्र आहेत मोठमोठ्या बंदुका। आणि मग हिंदू रिव्हेंजर्सनी त्या राक्षसाविरुद्ध युद्ध पुकारले। तो राक्षस आणखी कोणी नसून तुलसीचा दुष्ट काका होता। तो सगळीकडे भयंकर स्फोट करत होता आणि हिंदू रिव्हेंजर्स ते स्फोट चुकवत होते। युद्ध सुरू असताना तुलसीने तिच्या 4 साथीदारांना हे सत्य सांगितले की तिचा काका एक दुष्ट राक्षस आहे। हिंदू रिव्हेंजर्स आणि दुष्ट राक्षस या दोघांचे युद्ध सुरूच होते। राक्षस त्याच्या मोठ्या बंदुकीने तुलसीवर वार करत होता। तुलसी स्वतःला वाचवत होती। दुष्ट राक्षस तुलसीचा काका असल्याने ती त्याच्यावर वार करू शकत नव्हती। गंभीर स्वभावाच्या विश्वनाथने त्याची मैत्रीण तुलसीकडे पाहिले आणि एका प्राणघातक स्फोटापासून तुलसीचा जीव वाचवला। राक्षसाने विश्वनाथवर त्याच्या आधुनिक बंदुकीने वार केला, पण विश्वनाथ चलाख आहे। त्याने त्याचे सगळ्यात शक्तिशाली शस्त्र वाचवले आणि राक्षसाचा नाश केला। हिंदू रिव्हेंजर्स जिंकले। राक्षसाचा नायनाट करून हिंदू रिव्हेंजर्स एकदम स्टाईलमध्ये उभे राहिले। तुलसीला तिच्या 4 मित्रांनी वाचवले म्हणून ती सुद्धा प्रसन्न होती। हिंदू रिव्हेंजर्स गावाच्या वेशीवर अभिमानाने उभे राहिले।